रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओतून यंदा लक्ष्मीपूजन कधी आहे, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल असं लक्ष्मीपूजन कसं करावं। लक्ष्मीपूजन म्हणजे धनाची देवता माता लक्ष्मी यांचं पूजन। आपण मोठ्या उत्साहामध्ये आपल्या परीने आपल्या ऐपतीने लक्ष्मीपूजन करत असतो। प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या ऐपतीनुसार लक्ष्मीपूजन करण्याचा प्रयत्न करत असतात। लक्ष्मी मातेला या दिवशी सजावटीपेक्षा शास्त्रानुसार लक्ष्मीपूजन कसं करावं हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैसे पूजणे किंवा दागिने पूजणे नाही, तर या दिवशी लक्ष्मी, कुबेर, गणपती पूजनासह खूप महत्त्व आहे आणि लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू या पूजेमध्ये असायलाच हव्या, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपादृष्टी सगळ्यांवरती राहो। तर आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तेव्हा फक्त आपलं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे पैसा आणि आपण पूजलेले दागिने, परंतु याशिवायही काही गोष्टी आहेत त्या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत। त्या लक्ष्मी मातेला जिच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर धन आहे, तिला आपण काय धन देणार, आपली एवढी ऐपतच नाही की आपण तिला काही धन द्यावं। तर ती स्वतःही धनाची लक्ष्मी आहे, यासाठी आपण तिला धन न देता ती कशाने प्रसन्न होईल। तिच्या आवडत्या वस्तू या फक्त क्षुल्लक आहेत, तिला धनाची गरज नाही, कारण की ती स्वतःच धनदेवता आहे। त्यासाठी तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिच्या आवडीच्या वस्तू जर तिला अर्पण केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या लक्ष्मी पूजनाने प्रसन्न होत असते। त्यासाठी लक्ष्मी पूजनामध्ये पैसे आणि दागिने मोठ्या प्रमाणामध्ये लोक पूजतात, परंतु ज्या काही महत्त्वाच्या आणि शास्त्रानुसार जे पूजन केलं जातं तर या वस्तू पूजायला विसरतात, त्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होत नाही। तर अशा योग्य वस्तू आणि योग्य पद्धतीने लक्ष्मीपूजन कसं करावं, अगदी प्रत्येक जण हा लक्ष्मीपूजन करू शकतो आणि योग्यरित्या आपण एखादी पूजा केली तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। लक्ष्मीपूजनामध्ये आपण 1 रुपया पूजला किंवा 1 लाख रुपये पूजले तरी देखील आपण आपल्या ऐपतीनुसार कितीही पैसे पूजू शकतो। अगदी 1 रुपयासुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि 1 लाख रुपयाला देखील तेवढंच महत्त्व आहे। त्यामुळे फक्त पैसे व दागिने न पूजता आपण विधिवत योग्य पद्धतीने लक्ष्मीपूजन कसं करावं ते आज या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पहा। मी तुम्हाला नेहमी शास्त्रानुसार विधिवत आणि योग्य पद्धतीने पूजन कसं करायचं तर ते सांगत असते। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळात म्हणजे सायंकाळच्या वेळेस केलं जातं। पूजेचा शुभ मुहूर्त स्क्रीनवरती दिलेला आहे, यावेळी तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ करायचं आहे, तर संध्याकाळी आपण ही पूजा करणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपण रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती तुम्ही पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। तर लक्ष्मीपूजनासाठी किंवा कोणत्याही पूजेसाठी पहिल्यांदा तुम्ही लक्ष्मीची पावले किंवा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि इथे मी जसं लक्ष्मीची पावले काढून त्यावरती स्वस्तिक हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे त्याप्रमाणे भूमिपूजन करून घ्यायचं आणि नंतरच भूमिमातेच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करायची आहे, नमस्कार करायचा आहे। त्यानंतर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे, कारण की दिव्याच्या साक्षीने प्रत्येक पूजा केली जाते। आपण जी पूजा करतो ती पूजा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं, तर त्यासाठी आपण सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं। यानंतर आपण आचमन करून घेणार आहोत। यासाठी डाव्या पळीने उजव्या हातामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे, 3 वेळा ते प्राशन करायचं आहे आणि 4थ्या वेळा आपल्याला ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे। यानंतर 1 पळी पाणी हातामध्ये घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलांच्या पाकळ्या घालायच्या, आपलं नाव गोत्र सांगायचं आणि त्यानंतर आपण सर्व देवी देवतांच्या पूजेसाठी सर्व देवी देवतांना आमंत्रित करायचं आहे। आणि ही जी पूजा मी आहे तर ती लक्ष्मी पूजनाची मी पूजा करत आहे असं सांगायचं। त्यानंतर हे सगळं सांगून सर्व देवांना पूजेमध्ये आमंत्रित करायचं आणि या पूजेला तुम्ही सुरुवात करायची आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं आपण प्रत्येक वेळेस म्हणायचं आहे। आपल्याकडे लक्ष्मीपूजन असो किंवा गणपतीची प्राणप्रतिष्ठा असो, अशा मोठ्या पूजेमध्ये आपण ब्राह्मणांना घरी बोलावून पूजा करत असतो, कारण की विधिवत केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ मिळत असतं। परंतु अशा पद्धतीने योग्य पद्धतीने तुम्ही जर पूजा केली तर नक्कीच त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे। यानंतर आपण कलश स्थापना करणार आहोत। कलश स्थापना करण्यासाठी तांदूळाचं अष्टदल कमल काढलेलं आहे, शक्य असेल तर तुम्ही अष्टदल कमल काढा किंवा तुम्ही फक्त तांदळाची रास ठेवली तरी देखील चालेल। आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। तुम्ही तांदळाचा अष्टदल कमल काढण्यासाठी जे तांदूळ घेणार आहात ती रंगीत देखील हळदी कुंकू मिक्स करून घेऊ शकता, कारण की माता लक्ष्मीला असे तांदूळ प्रिय आहेत।
यानंतर त्यावर आपण पाण्याने भरलेला कलश ठेवलेला आहे। कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घातलेलं आहे। कलशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळलेला आहे। कलशावरती ओल्या गंधाने आपण स्वस्तिक हे चिन्ह काढून घेतलेले आहे। त्यामध्ये 4 बिंदू आणि डाव्या उजव्या बाजूला 2 दांड्या असाव्यात। हळदी कुंकवाची 5 बोटे उठवून घेतलेली आहेत। कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, 1 फूल, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी घातलेला आहे। आपण त्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचं आहे। शेंडीवरच्या बाजूला येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचं। त्यानंतर हळदी कुंकू, पुष्प, अक्षता कलशाला आपण व्हायच्या आहेत। त्यानंतर आपण या कलशावरती कापसाचं वस्त्र घालायचं आहे। तुम्ही कलशाला दागिने देखील घालू शकता, परंतु कापसाच्या वस्त्राला खूप महत्त्व आहे, कारण की पांढऱ्या रंगाचा संबंध हा थेट शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्र ग्रहाचा संबंध ऐश्वर्य, धनसंपत्ती यासोबत असतो। त्यासाठी आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तू लक्ष्मीपूजनामध्ये नक्कीच वापरायच्या आहेत। तर यानंतर आपले आराध्य दैवत श्री गणपतीची पूजा करून घेऊया। गणपती बाप्पांना आपण प्रथम स्नान घालून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांना या दिवशी पंचामृताने अभिषेक नक्की घाला। तर थोडे तांदूळाचं आसन द्यायचं, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची। त्यानंतर गणपती बाप्पांना 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने स्नान घालून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा 5 पळ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे। गणपती बाप्पांना स्नान घालत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवी सर्वकार्येषु सर्वदा या गणपती मंत्राचा तुम्ही जप करू शकता, किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप देखील करू शकता। शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलांच्या पाकळ्या घालून हे स्नान आपण गणपती बाप्पांना घालायचं आहे आणि म्हणायचं आहे गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून आपण 3 वेळा पाणी सोडायचं आहे। अशा प्रकारे गणपती बाप्पांना स्नान घातलेलं आहे। त्यानंतर आपण आरती ओवाळून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना विनवणी करायची आहे की गणपती बाप्पा, माझ्या पूजेमध्ये कोणतेही विघ्न न येता माझी ही पूजा आहे तर ती पूर्ण व्हावी, यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करून गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करूया। 2 विड्याच्या पानावरती अक्षता वाहिलेल्या आहेत। अक्षतावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू, गंध, अक्षता, त्यानंतर 1 फूल वाहून घ्यायचं आहे। कापसाचं वस्त्र वाहून घ्यायचं आहे। जानवं देखील तुम्ही वाहू शकता। गणपती बाप्पांना अशा प्रकारे आपण विराजमान करायचं आहे। आणि यानंतर आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत। माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी तामणामध्ये सर्वात आधी आपण अक्षतांच्या आसनावरती लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे। लक्ष्मी मातेची मूर्ती विराजमान केलेली आहे। त्यानंतर मूर्तीवरती पहिल्यांदा 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने, पुन्हा 5 पळ्या आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालूया। लक्ष्मीपूजन सर्वात मोठा दिवस आहे, त्यासाठी या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला अभिषेक करत असताना दक्षिणावरती शंखाने अभिषेक नक्की करा। माता लक्ष्मीला प्रिय अशा दक्षिणावरती शंखाने अभिषेक केल्यानंतर माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होत असते। अभिषेक करत असताना तुम्ही पंचामृताचा वापर नक्की करावा। त्यानंतर महालक्ष्मीला तुम्ही या दिवशी हळदीने स्नान देखील घालू शकता। थोड्याशा हळदीमध्ये तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करून हळदीने, त्यानंतर कुंकवाने देखील स्नान घालू शकता। आपण मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकत नसाल तर आपण थोड्याशा वेळामध्ये कुंकुमार्चन करू शकतो। म्हणजे थोड्याशा कुंकवामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अशा प्रकारे अभिषेक केल्यावर देखील आपल्याला कुंकुमार्चन केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं। लक्ष्मी मातेला हळद देखील अतिशय प्रिय आहे। हळद नकारात्मकता देखील नष्ट करत असते, त्यासाठी तुम्ही हळदीने स्नान अवश्य घालू शकता। अशा प्रकारे महालक्ष्मीला आपण कुंकवाने आणि हळदीने स्नान घालून घेतलेला आहे। लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला विड्याच्या पानावरती विराजमान करायची आहे। गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूस आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची आहे। 2 विड्याची पाने ठेवलेली आहेत, त्यावरती अक्षता वाहिलेल्या आहेत। अक्षतावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर कापसाचं वस्त्र व्हायचं आहे, 1 फूल व्हायचं आहे, अक्षता व्हायचं आहे। त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, निरांजन ओवाळून घ्यायचे आहे। अशी आपण माता लक्ष्मीची पूजा करून घेणार आहोत। माता लक्ष्मीचा अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप तुम्ही करू शकता, किंवा ओम ह्रीं श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या कमलात्मक मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। जर तुम्हाला काहीच जमलं नाही तर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्ही केला तरी देखील चालेल, किंवा श्री सूक्त तुम्ही 11 वेळा पठण करू शकता। महालक्ष्मी अष्टकम तुम्ही यावेळेस म्हणू शकता।
मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकामध्ये देखील महालक्ष्मी अष्टकम असतं. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णव ब्रह्मी महालक्ष्मी नमस्तुते. अशा होईल त्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. यानंतर धनाचा अधिपती भगवान श्री कुबेर यांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. पूजा करत असताना तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती मांडू शकता किंवा तुमच्याकडे जर कॉईन असेल त्यामध्ये जर कुबेरांची प्रतिमा असेल तर ती घेऊ शकता. मूर्ती नसेल कॉईन नसेल तर तुम्ही मूर्ती स्वरूप सुपारी घेतली तरी देखील चालेल. प्रतिकात्मक म्हणून तुम्ही सुपारीची स्थापना देखील करू शकता. धनत्रयोदशीला तुम्ही कुबेरांची पूजा केली जाते. कुबेरांची पूजा सुपारी स्वरूपात केली तरी देखील चालेल. कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुबेर पूजनासाठी जी सुपारी वापरली होती त्याचा वापर आता केला तरी सुद्धा चालेल. कुबेरांची पूजा करत असताना सर्वात आधी आपल्याला पाण्याने पुन्हा पंचामृताने आणि परत पाण्याने आपल्याला सुपारीवरती स्नान घालून घ्यायचं आहे. ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. भगवान कुबेरांना स्नान घालून झाल्यानंतर 2 विड्याच्या पानावरती अक्षता वाहिलेल्या आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं. त्यावरती भगवान कुबेरांच्या स्वरूपची सुपारी घेतली होती त्याची स्थापना करायची. हळदी कुंकू व्हायचं, कापसाचं वस्त्र व्हायचं, त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं, अक्षता व्हायच्या. अशा प्रकारे कुबेर देवतांची पूजा करून घ्यायची आहे. यानंतर शेजारील 2 विड्याच्या पानावरती आपण अजून एक सुपारी स्थापन केलेली आहे. तर ती सुपारी जी आहे तर ती कुलदेवतेची स्वरूप आहे. तर त्यासाठी त्या सुपारीवर देखील अगोदर दाखवल्याप्रमाणे आपण स्नान घालून घ्यायचं आहे. स्नान घालत असताना ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेचं ध्यान करू शकता. अक्षता व्हायचे आहे, त्यावरती सुपारी ठेवायची, हळदी कुंकू कापसाचं वस्त्र वाहून घ्यायचं आहे, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. अशी तुम्ही कुलदेवतेच्या स्वरूप एक सुपारीची स्थापना करायची आहे. यानंतर आपण महालक्ष्मीचा फोटो पूजेमध्ये ठेवायचा आहे. तर फोटो ठेवत असताना तो लहान आकाराचा असता तर आपण ठेवू शकतो, परंतु माझ्याकडे खूप मोठ्या आकाराचा फोटो आहे तो मी उचलून ठेवू शकत नाही. तर यासाठी मी अशा प्रकारचे एक पुस्तक घेतलेलं आहे. त्यावरती महालक्ष्मी सोबतच 2 गजलक्ष्मी देखील आहेत. असा फोटो मी या पूजेमध्ये मांडणार आहे. तुमच्याकडे देखील महालक्ष्मीचा फोटो नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एखाद्या पुस्तकावरती महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवू शकता. या पुस्तकाच्या पाठीमागे श्रीयंत्र देखील आहे, त्यामुळे तुमच्याकडे श्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे या फोटोच्या पाठीमागचं जे श्रीयंत्र आहे तर त्याची पूजा केली तरी सुद्धा चालतं. यानंतर फोटोला देखील हळदी कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत, फुलं वाहून घेतलेल्या आहेत. यानंतर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची देखील माता लक्ष्मीच्या समोर आपण पूजा करून घेणार आहोत. त्यासाठी आपण अक्षतांचं आसन दिलेलं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती श्रीयंत्र ठेवलेलं आहे. श्रीयंत्रावरती 3 वेळा कुंकुआर्चन केलेलं आहे. श्रीयंत्र हे नेहमी कमळगट्ट्याच्या माळेवरती ठेवलं जातं. श्रीयंत्राच्या भोवती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवायची असते, कारण की श्रीयंत्राला रोज 108 कमळं व्हायचे असतात आणि ते आपल्याला शक्य नसतं. त्यासाठी कमळांच्या बियापासून बनवलेली कमळगट्टा माळ आपण श्रीयंत्राच्या बाजूला वाहू शकतो. यासाठी कमळगट्ट्याची माळ यंत्राभोवती गुंडाळायची आहे. श्रीयंत्र एकटं कधीही ठेवू नये. हळदी कुंकू पुष्प अक्षता व्हायची आहे. त्यानंतर लक्ष्मीची सर्वात प्रिय अशी गोष्ट म्हणजे कवड्या. कवड्या देखील तुम्ही अभिषेक करून घ्यायचे आहे. श्रीयंत्राची देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. कवड्या देखील आपण माता लक्ष्मी समोर या दिवशी ठेवायच्या आहेत, अर्पण करायचे आहेत. तुम्ही जर घेतल्या नसतील तर सोने खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी कवड्या खरेदी करून आणू शकता. त्यानंतर 5, 7, 11 अशा कवड्या खरेदी करून आणा. पिवळ्या कवड्या खरेदी करून आणायच्या. मी इथे 11 कवड्या आणलेल्या आहेत. त्यानंतर 1 गोमूत्री चक्र देखील आणलेलं आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती आपण सोने खरेदी करू शकत नाही, तर ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नाही त्यांनी कवड्या किंवा अशा प्रकारे गोमूत्री चक्र खरेदी करून आणावं. त्यानंतर अभिषेक घालावा आणि त्यानंतर पूजेमध्ये तुम्ही असं ते 11 कवड्या किंवा लक्ष्मीच्या प्रिय वस्तू तुम्ही इथे मांडू शकता. या कवड्या तुम्ही नंतर पूजेमध्ये रोज देवघरामध्ये पूजू शकता किंवा या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवल्या तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे पूजा करून घ्यायची. कवड्या देखील इथे बघा मी प्लेटमध्ये तांदळामध्ये ठेवलेल्या आहेत, तर त्याप्रकारे ठेवायच्या आणि त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, अशी आपण पूजा करून घेणार आहोत. अभिषेक केलेला जर व्हिडिओ दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यासाठी स्किप केलेला आहे. यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी पूजेमध्ये घंटा आणि दक्षिणावरती शंख देखील ठेवायचा आहे. तर घंटा आपल्याला डाव्या हाताला ठेवायची आहे आणि दक्षिणावरती शंख उजव्या हाताला ठेवायचं. दक्षिणावरती शंखाला चंदन अर्पण करायचं आणि हळदी कुंकू आपण घंटीला अर्पण करायचं आहे. दक्षिणावरती शंख पाण्याने भरून ठेवायचा. तर अशा प्रकारे आपण दोघांची पूजा करून घ्यायची.
या दिवशी आपण धनाची म्हणजे पैशाची देखील दागिन्याची देखील पूजा करत असतो। सोन्या चांदीच्या वस्तू देखील या दिवशी खरेदी केल्या जातात आणि त्यांची पूजा देखील या दिवशी केली जाते। तर यासाठी आपण थोडंसं अक्षदांचं आसन ठेवायचं आहे आणि जी काही आपण खरेदी केली असेल तर त्या वस्तू तिथे ठेवून हळदी कुंकू पुष्प वाहून आपण पूजा करून घेणार आहोत। तर आपल्या घरामध्ये जे दागिने आहेत ते देखील तुम्ही इथे ठेवून पूजू शकता। त्यानंतर पैसे देखील तुम्ही इथे ठेवून पूजायचं आहे। पैसे ठेवत असताना तुम्ही पैसे कितीही ठेवलं तर त्यावरती 1 रुपयाचं नाणंही अवश्य ठेवायचं आहे, कारण की 500, 100, 20, 30, 10 असे कितीही पैसे ठेवा, बंद पैसे ठेवल्यानंतर त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवा, तेव्हाच त्या पैशांची पूजा ही पूर्ण होते। यानंतर 5 किंवा 7 सुगडीमध्ये आपण जे काही धान्य आहे तर ते धान्य भरून घ्यायचं आहे आणि त्यांची देखील आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे। आपले हे धन आणि धान्य यांची पूजा देखील या दिवशी केली जाते। यासाठी 5 सुगडामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं धान्य तुम्ही भरू शकता किंवा 5 सुगडामध्ये तुम्ही लाह्या बतासे किंवा इतर लक्ष्मीच्या प्रिय ज्या वस्तू असतात तर त्या देखील तुम्ही भरू शकता आणि याची देखील पूजा करू शकता। यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये काय दाखवायचं, तरी नैवेद्यामध्ये या दिवशी लाह्या बत्ताशेचा नैवेद्य दाखवला जातो, तर तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। यासोबतच आपण जो काही फराळ केलेला आहे तर तो फराळ देखील आपण या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे। त्यानंतर फुटाण्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे। तर असा लाह्या बत्ताशेचा, फुटाण्याचा किंवा दुधाच्या खिरीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही या दिवशी महालक्ष्मीला दाखवू शकता आणि आपल्याला जी काही आपली फराळ केलेला आहे त्याचा नैवेद्य देखील दाखवायचा। तर आपली ही पूजा आहे तर अशा पद्धतीने करायची आहे। लक्ष्मी मातेला पांढऱ्या वस्तू ह्या खूप प्रिय आहेत, त्यामुळे बत्ताशे आणि लाह्याचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी असतो। त्यामध्ये पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य दाखवत असताना लाह्या बत्ताशेचा नैवेद्य दाखवल्याने आपल्या संपूर्ण इच्छा या पूर्ण होत असतात। तर दिवाळीमध्ये तुम्ही स्वीट बनवलेलं असेल, आणलेलं असेल तर ते देखील तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता। यानंतर या दिवशी नवीन झाडू खरेदी करायचा असतो आणि याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। कापडावरती, वस्त्रावरती किंवा पाटावरती तुम्ही झाडू ठेवायचं आहे। झाडूला हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने झाडूची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीची आरती करायची, गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घालिंग लोटांगण ही प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे आरती करून घ्यायची, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। सायंकाळच्या वेळेस ही पूजा केली जाते। तर अशा योग्य पद्धतीने आणि योग्य वस्तू वापरून तुम्ही ही पूजा नक्की करा आणि त्यानंतर कापुरासोबत 4 लवंगा देखील जाळायच्या आहेत। अशा केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते, माता लक्ष्मी घरावरती प्रसन्न होते। लक्ष्मीपूजन करण्या अगोदर आपण आपलं संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। तिन्ही सांजेला आपण स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। शक्यतो काळं वस्त्र किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करू नका। आपल्या घरामध्ये सर्वत्र प्रकाश असावा। घरामध्ये आपल्याला लाईट चालू ठेवायचे आहेत, सगळीकडे पणत्या लावायच्या आहेत। दारामध्ये आपल्याला चौकटीच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला दिवे लावायचे आहेत। त्यानंतर तुळशी पूजन करून घ्यायचं आहे। तुळशी पूजनानंतरच तुम्हाला लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे। तुळशीसमोर दिवा देखील आपल्याला या दिवशी लावायचा आहे। त्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही लक्ष्मी मातेच्या सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकता। या दिवशी वहीपूजन देखील केलं जातं। त्यासाठी तुम्ही वहीपूजन हिशोबांच्या वह्याचं पूजन करणार असाल तर त्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं, शुभ लाभ असं लिहायचं आणि जी वही आहे हिशोबाची तर ती देखील पूजेमध्ये मांडायची। अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।